मित्रांनो, आत्ताच मिळालेल्या माहितीवरून पुण्यामध्ये जमीन घोटाळा झालेलाच नाही. बोपिवडीतल्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी शीतल तेजवानी मॅडम आणि पार्थ दादा पवार यांना या व्यवहारामधून क्लीन चिट देण्यात आलेली आहे. म्हणजे हळूहळू प्रत्येक आरोपातून ही सगळी मंडळी निर्दोष सुटणार आहे. उगाच त्यांच्यावर आरोप केले, एवढ्या हजार कोटीचा किंवा एवढ्या सगळ्या ह्याचा हे काय घोटाळा करतात का? नाही, सगळे चारित्र्य संपन्न आहेत. आता एका प्रकरणामध्ये जमिनीच्या खरेदीमध्ये यांना क्लीन चिट मिळाली, म्हणजे दुसऱ्या पण मिळणार. शेवटी कोरेगाव पार्कची जी महारवतनाची जमीन आहे ती तर जरी पार्थ पवारांची कंपनी असली तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. दादांचे पुत्र आहेत, तिथेही सही सलामत सुटणार. म्हणजे एकंदरीत या सगळ्या प्रकरणातून दादा आणि त्यांचा मुलगा नामा निराळे राहणार आहेत. शीतल तेजवानी ज्या चुकून पळून गेल्यात, अजून पुणे पोलिसांना सापडल्या नाहीत. कदाचित पुणे पोलिसांना सापडत नाही म्हणून त्यांनी क्लीन चिट देऊन टाकली एका प्रकरणात. दुसऱ्या प्रकरणातून सुद्धा कदाचित काही दिवसात जर क्लीन चिट मिळाली तर त्या शीतल तेजवानी मॅडमला माझी विनंती आहे, नका उगाच धावपळ करू, पैसा खर्च करू पळून जाण्यासाठी. या परत सगळ्यांना क्लीन चिट मिळणार आहे. भ्रष्टाचार वगैरे काही नाही. विरोधी पक्षाचं जर कुणी असतं तर मात्र त्याची काही खैर नव्हती. त्यांचं साधं एखादं डायरेक्टर जरी असता तरी गुन्हा दाखल झाला असता. इथं तर मालक आहे 99% शेअर्सचा, तरी सुद्धा काहीच नाही. कसं आहे सरकार? म्हणून महाराष्ट्र एक नंबर आहे आणि भ्रष्टाचारामध्ये पुणे एक नंबर आहे. हे सगळं प्रभूश्री देवाभाऊंनी, प्रभूश्री अजितदादांनी, प्रभूश्री एकनाथभाईंनी केलेलं आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. भ्रष्टाचार वगैरे काही नसतं, तुम्हाला काही काम नाही. धन्यवाद. जय शिवराय.